विमको टॉवर स्थित मुथूट फिनकॉर्पच्या शाखेत बनावट पावत्या तयार करून ग्राहकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणात शाखा व्यवस्थापक शुभम वासेवाय व त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली असून आरोपींच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या प्रकरणात सुमारे 180 ग्राहकांनी तक्रारी केल्याचे समोर आले आहे। ग्राहकांकडून घेतलेल्या सोन्याच्या व्यवहारात गैरप्रकार करून मोठ्या रकमेचा अपहार झाल्याचा आरोप आहे। पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 1,72,00,000 रुपयांचे सोने आणि 1,350 ग्रॅम सोने जप्त केल्याची माहिती आहे। पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांनी आरोपींच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले। पोलिसांनी शाखा व्यवस्थापक शुभम वासेवाय, सूरज खेरकर आणि धीरज शिरसाटला यांची चौकशी केली आहे। दरम्यान मुथूट फिनकॉर्प कडून या प्रकरणाची अंतर्गत ऑडिट प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 25 ऑगस्ट पासून शाखा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे। कंपनीकडून ग्राहकांचे हित लक्षात घेऊन पुढील कारवाई केली जात असल्याचे एरिया मॅनेजर आतिश धोत्रे यांनी सांगितले। पोलिसांनी आरोपींना अटक केली असून ग्राहकांचे तारण सोने मॅनेजरने बाहेर गहाण ठेवल्याचे तपासात समोर आले आहे। सोने घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींकडून पैसे घेतले, मात्र सॉफ्टवेअर डाऊनचे खोटे कारण सांगून सोने दिले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे। त्याऐवजी काही ग्राहकांना बनावट पावत्या देऊन फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे।